स्वतः राहुल गांधीजींनी या शब्दाला पूर्ण लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये त्याच ताकदीने वापरलं आणि संविधानाची प्रत घेऊनच प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांनी जेव्हा एक वातावरण निर्मिती देशात केली आणि एक मत संविधानासाठी अशा पद्धतीचा जेव्हा प्रयत्न सुरू झाला आणि देशामध्ये परिवर्तनाची लाट सुरू झाली। आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री होतात आहेत। तुम्ही त्यांच्या 2 शपथविधी पाहिल्यात, आता युट्यूबवर बघता येतं। तर त्याच्यामध्ये त्यांनी ईश्वराला साक्षी ठेवून देशाच्या प्रधानमंत्र्याची शपथ घेतली, पण यावेळीची शपथ घेत असताना त्यांनी संविधानाला साक्षी ठेवून आपल्याला बारीक गोष्ट लक्षात करावं लागतं। फक्त 20-25 खासदाराचा फरक पडला, नाहीतर राहुल गांधीच प्रधानमंत्री झाले असते, पण 20-25 खासदारांचा फरक पडला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।